तर आजपासून आपण सुरू करणार आहोत अल्पाधिकार. अपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय, त्याच्यातला बाजाराचा दुसरा प्रकार अल्पाधिकार. अल्पाधिकारलाच इंग्रजीमध्ये ऑलिगोपॉली असं म्हणतात. आणि हा ऑलिगोपॉली शब्द ग्रीक भाषेतील ऑलिगोई पोलिस या शब्दापासून, म्हणजे अल्पसंख्य विक्रेत्यांचा बाजार या शब्दापासून तो अल्पाधिकार हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे अल्पाधिकार हा असा बाजार आहे ज्या बाजारामध्ये काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. आता बघा, अल्पाधिकार म्हणजे काय अभ्यासण्यापूर्वी तुम्हाला आठवतंय का? मक्तेदारी. त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं मोनोपॉली. मोनो म्हणजे एक, पॉली म्हणजे विक्रेता. इथे आपण म्हणतोय ऑलिगोपॉली. ऑलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पॉली म्हणजे विक्रेता. अल्प विक्रेते म्हणजेच थोडंसं अजून म्हणायचं झालं तर हाताच्या बोटावर मोजता येण्या इतकी विक्रेत्यांची संख्या असते, याला अल्पाधिकार असं म्हणतात. ह्या बाजाराचा असा प्रकार आहे की ह्यामध्ये विक्रेते एकमेकांना एकजिन्सी वस्तूंचे, एकमेकांशी स्पर्धा करत एकजिन्सी वस्तूंचे किंवा विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. आता एकजिन्सी वस्तू म्हणजे काय? तर अशी वस्तू जी रंग, रूप, आकार, चव, गुणधर्म या सगळ्या बाबतीत सारखीच असते, त्याला म्हणतात एकजिन्सी वस्तू. तंतोतंत सारखेपणा म्हणजे एकजिन्सी वस्तू. आणि विभेदित वस्तू म्हणजे अशी वस्तू ज्याच्यामध्ये रंग, रूप, आकार, चव, गुणधर्म ह्या सगळ्या घटकांच्या बाबतीत थोडासा कुठेतरी बदल असतो, याला म्हणतात विभेदित वस्तू. म्हणजे फरक केलेली वस्तू, भेद असलेली वस्तू. आणि एकजिन्सी म्हणजे तंतोतंत सारखेपणा. म्हणजे अल्पाधिकार या बाजारामध्ये विक्रेत्यांची संख्या ही अल्प असते, बरोबर. आणि हे विक्रेते एकजिन्सी किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करून एकमेकांमध्ये स्पर्धा करतात, याला म्हणतात बाजार अल्पाधिकार बाजार. समजलंय? आता उदाहरण काय दिलंय? मोबाईल सेवा पुरवणारी किंवा सिमेंटची कंपनी, अशी असंख्य उदाहरणं देता येतील तुम्हाला. मोबाईल सेवा पुरवणारी म्हणजे एअरटेल आहे, वोडाफोन आहे, आता किंवा रिलायन्स आहे, असे तुम्ही वेगवेगळे कोणतेही पर्याय घेऊ शकता. या सगळ्या कंपन्या ह्या एकमेकांमध्ये स्पर्धा करत असतात. मग यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. आता जेव्हा आपण ही अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. मग हे फक्त मोबाईल सेवा पुरवणारे किंवा सिमेंट कंपन्या असं नाही, तर दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेले आपण टूथपेस्ट आहे, पावडर आहे, शॅम्पू आहे, साबण, वॉशिंग पावडर, हे सगळे जे तुम्ही वापरत असता, चहा पावडर, याच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्ही बाजारामध्ये पाहता, ह्या सगळ्या कंपन्या आणि हे सगळं मार्केट हे अल्पाधिकाराचं उदाहरण आहे. आलंय लक्षात? आता हा अल्पाधिकार बाजाराची काही वैशिष्ट्ये आहे. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत? तर बघा, पहिलं आहे काही विक्रेते. अल्पाधिकार बाजारामध्ये अल्प विक्रेते असतात. विक्रेत्यांची संख्या ही कशी असते? कमी असते. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते असतात, आणि अल्पाधिकारामध्ये विक्रेते अल्प असतात. अल्प विक्रेते असल्यामुळे पुरवठा म्हणजेच वस्तूचं उत्पादन आणि किंमत या दोन्हीवरती त्यांचं लक्षणीय नियंत्रण असतं. लक्षणीय म्हणजे मोठ्या प्रमाणात नियंत्रण असतं. वस्तूचं उत्पादन किती प्रमाणात करायचं, वस्तूची किंमत किती निश्चित करायची, हे ठरवण्याचा अधिकार ह्या विक्रेत्यांना असतो. कारण त्यांची संख्या कमी असल्यामुळे त्यांना उत्पादन आणि किंमत विषयक निर्णय स्वतः घेता येतात. समजलं? म्हणजे अल्पाधिकाराचं पहिलं वैशिष्ट्य आहे की बाजारामध्ये काही किंवा अल्प विक्रेते असतात. याच्यानंतर काय म्हटलंय बघा, परस्परावलंबन. हे जे विक्रेते आहेत यांचं एकमेकांवरती अवलंबित्व असतं, म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून असतात. आता कशाच्या बाबतीत अवलंबून असतात? तर समजा उदाहरणार्थ
एखाद्या उत्पादकाने आपल्या वस्तूची किंमत कमी केली, 2 रुपयाने कमी केली किंवा 5 रुपयाने कमी केली. आता काय होईल, ती वस्तू स्वस्त झाली म्हणून जास्तीत जास्त लोक ह्या वस्तूचा वापर करतील. मग बाकीच्या उद्योगांच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होईल, नफ्यावरती परिणाम होईल. म्हणून बाकीच्या सर्व उद्योगांना सुद्धा आपली किंमत त्या प्रमाणात कमी करावी लागेल. हे झालं परस्परावलंबन. किंवा एखाद्या कंपनीने आपली गुणवत्ता किंवा दर्जा सुधारला. जर बाकीच्या कंपन्यांनी किंवा बाकीच्या उद्योगांनी सुद्धा आपला उद्योग संस्थांनी जर आपला दर्जा सुधारला नाही तर त्यांच्या विक्रीवर आणि नफ्यावर परिणाम होईल. म्हणून त्यांना सुद्धा वस्तूच्या दर्जात बदल करणं गरजेचं ठरेल. म्हणजेच अल्पाधिकार बाजारामध्ये विक्रेते किंवा उत्पादक हे एकमेकांवर परस्परांवर अवलंबून असतात. याच्यानंतर काय म्हटलंय तर जाहिरात. बघा, जाहिरात ही जेवढी जास्त प्रभावी असते तेवढी विक्री जास्त होते आणि तेवढा नफा जास्त. सध्याचं युग हे जाहिरातीचं युग मानलं जातं आणि अल्पाधिकार बाजारामध्ये जास्तीत जास्त जाहिरात करून आपलंच उत्पादन कसं इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा कसं चांगलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न विक्रेते किंवा उत्पादक करत असतात. वेगवेगळ्या मार्गाने, जाहिरातीच्या आधाराने वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून आपलंच उत्पादन कसं श्रेष्ठ आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचा प्रयत्न ह्या बाजारामध्ये केला जातो. मग यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबले जातात तर तुम्ही कधीतरी टी व्ही तर तुम्ही बघतच असाल. हा टी व्ही बघताना समजा टूथपेस्टची जाहिरात करणाऱ्या सगळ्या उद्योग संस्था आहेत. त्या वेगवेगळ्या उद्योग संस्थांच्या टूथपेस्टच्या जाहिरातींचा नीट अभ्यास करा. किंवा शॅम्पू आहे, खाद्यतेल आहे किंवा साबण आहे, कोल्ड्रिंक आहे, याच्या किंवा मोबाईलचं नेटवर्क पुरवणाऱ्या सगळ्या मोबाईलची सेवा पुरवणाऱ्या सगळ्या उद्योग संस्था आहेत. या सगळ्या उद्योग संस्थांच्या जाहिरातींचा अभ्यास करा. तुम्हाला त्यांच्यामध्ये असलेली स्पर्धा लक्षात येईल. म्हणजे इतर सर्व आपल्याशी स्पर्धा करणाऱ्या इतर सर्व उत्पादनांमध्ये आपलंच उत्पादन कसं श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या संस्था करत असतात. समजलंय? त्याच्यानंतर प्रवेशावर निर्बंध. बघा, अल्पाधिकार बाजारामधून उत्पादन बंद करून कोणतीही उद्योग संस्था बाजारातून बाहेर पडू शकते. निर्गमनाचं स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांच्या प्रवेशावर निर्बंध असतात. निर्बंध असतात म्हणजे त्यांना सरकारी परवाना घ्यावा लागतो, विशिष्ट वस्तूच्या उत्पादनाचं पेटंट घ्यावं लागतं. अशा पद्धतीने काही निर्बंध पार केल्यानंतर एखादी उद्योग संस्था बाजारामध्ये प्रवेश करू शकते आणि बाहेर पडताना मात्र सहज उत्पादन बंद करणं सहज शक्य होतं. याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव. अल्पाधिकार बाजारामध्ये समानतेचा अभाव असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये समानता आढळून येत नाही. काही उद्योग संस्था आकाराने लहान असतात तर काही उद्योग संस्था आकाराने मोठ्या असतात. म्हणजेच उद्योग संस्थेचा आकार हा समान नसतो. त्यामुळे पुरवठा किंवा उत्पादनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये समानता नसते. समान प्रमाणात उत्पादन केलं जात नाही. थोड्याफार फरकाने कमी जास्त प्रमाणात वस्तूंची विक्री केली जाते. याच्यानंतरचं अनिश्चितता. अल्पाधिकार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आढळून येते. अनिश्चितता म्हणजे नेमकी कोणत्या स्वरूपाची अनिश्चितता तर ह्या अल्पाधिकार बाजारामध्ये उत्पादकांकडे किंवा विक्रेत्यांकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे सर्वांना सारखा नफा मिळावा किंवा सर्वांना पुरेसा नफा मिळावा म्हणून
संगनमत करून किंवा हातमिळवणी करून एकमताने किती उत्पादन करायचं, किंमत किती निश्चित करायची या संबंधीचे निर्णय घेता येऊ शकतात आणि त्या आधाराने सर्वांना नफा मिळेल असा प्रयत्न करता येतो. हा एक पर्याय. किंवा दुसरा काय, तर अशा प्रकारचं कोणतंही संगनमत न करता आपण आपलंच उत्पादन इतरांपेक्षा जास्तीत जास्त कसं विकलं जाईल आणि नफ्यामध्ये जास्तीत जास्त आपला वाटा हिस्सा कसा वाढेल हा प्रयत्न करताना एकमेकांशी युद्ध केलं जातं. आता युद्ध म्हणजे इथे प्रत्यक्ष ढाल तलवार वगैरे घेऊन युद्ध असं अभिप्रेत नाही, किंमत युद्ध. मग किंमत युद्ध म्हणजे कसं युद्ध, तर समजा 20 रुपयाची चे समजा आपण एखादं उदाहरण घेऊया, टाल्कम पावडर आहे. पावडर आहे जी आपण चेहऱ्याला लावण्यासाठी वगैरे सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरतो. आता त्याची किंमत साधारणपणे 30 रुपये असेल, 30-35 अशी असेल. आता ह्या 30 ते 35 या दरम्यान असेल. आता ह्याच्यामध्ये एखादी उद्योग संस्था काय करेल, तर जास्तीत जास्त विक्री होण्याच्या दृष्टीने त्याला ती जास्त सुवासिक कशी होईल असा वगैरे प्रयत्न करेल. म्हणजे थोडासा वस्तूच्या रूपामध्ये थोडासा बदल करायचा आणि किंमत बाकीच्यांपेक्षा थोडी कमी करायची. आता जर चांगली वस्तू सुवासिक पावडर तुम्हाला कमी किमतीला मिळायला लागली तर आपोआप जास्तीत जास्त ग्राहक त्याच्याकडे आकर्षित होतील. म्हणजे ह्या उद्योग संस्थेची विक्री वाढेल आणि नफाही वाढेल. मग इतर उद्योग संस्था सुद्धा याच्यापेक्षा जास्त किंमत कमी करण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे एखाद्या उद्योग संस्थेने 35 रुपयाची किंमत 34 रुपये केली, मग बाकीची दुसरी कोणती तरी उद्योग संस्था किंवा बाकीच्या उद्योग संस्था 33 रुपये किंमत करणार. मग पुन्हा त्याच्यापेक्षा कमी किंमत म्हणजे 32 रुपये 50 पैसे अशा पद्धतीने किंमत युद्ध करून जास्तीत जास्त विक्री करून नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. किंवा याचा दुष्परिणाम लक्षात घेऊन, म्हणजे सगळ्यांचंच किंमत युद्ध झालं आणि सगळ्यांनीच वस्तूच्या किमती कमी केल्या तर सगळ्यांचाच नफा कमी होईल. तो होऊ नये आणि सर्वांना किमान नफा मिळावा म्हणून मग संगनमत करायचं, हात मिळवणी करायची आणि उत्पादनाचं प्रमाण आणि किंमत या दोन्ही गोष्टी याची कमाल मर्यादा आणि किमान मर्यादा निश्चित करायची. म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती अशी मर्यादा निश्चित करून त्या मर्यादेमध्ये वस्तूची किंमत आणि उत्पादन निश्चित करायचं. अशा पद्धतीचे निर्णय अल्पाधिकार बाजारामध्ये घेतले जातात. म्हणून या बाजारामध्ये अनिश्चितता आढळून येते. म्हणजे उत्पादकांमध्ये संगनमत होईल की युद्ध होईल, किंमत युद्ध होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. ही झाली अनिश्चितता. अशा प्रकारच्या बाजाराला अल्पाधिकार बाजार असे म्हणतात. समजलंय? धन्यवाद.